नमस्कार, सोनीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत 1 किलो चिकन दम बिर्याणी। 1 किलो चिकन बिर्याणी म्हणजे 1 किलो चिकन आणि 1 किलो तांदूळ। आता आपण बिर्याणीसाठी लागणाऱ्या भाताची तयारी करून घेऊ। त्यासाठी इथे मी 1 किलो बासमती तांदूळ घेतला आहे। शक्यतो भातासाठी जुनाच तांदूळ घ्यायचा, म्हणजे भात छान मस्त मोकळा आणि सुटसुटीत होतो। आता तांदूळ स्वच्छ धुवून अर्ध्या तासासाठी भिजवत ठेवायचा। बिर्याणीसाठी लागणारा कांदा तळून घेऊया। इथे मी अर्धा ते पाऊण किलो कांदा उभा चिरून घेतलेला आहे। आता आपण कांदा तळून घेऊ। कांद्यामध्ये थोडं मीठ टाकायचं, म्हणजे कांदा कुरकुरीत होतो। कांदा लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा। आता तुम्ही बघू शकतात कांदा लाल झालेला आहे। आता कांदा काढून घ्यायचा। आता आपण चिकन मॅरिनेशनची तयारी करून घेऊ। त्यासाठी इथे मी 1 किलो चिकन घेतलं आहे। त्यात आपण अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा घरगुती गरम मसाला, 1 चमचा धने पावडर, 3 चमचे बिर्याणी मसाला, 2 चमचे मीठ, आलं लसूण पेस्ट, पाव किलो दही, मूठभर कोथिंबीर आणि 10-12 पुदिन्याची पाने, 2-3 हिरव्या मिरच्या टाकून आता सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं। तळलेल्या कांद्यामधून थोडा कांदा लेअरिंगसाठी बाजूला काढून ठेवलेला आहे आणि उरलेला सगळा कांदा आता मॅरिनेशनमध्ये मिक्स करून घेऊ। आता चिकन अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करायला ठेवू। चिकन जेवढं मॅरिनेट होईल तेवढी छान बिर्याणी होईल। आता आपण भाताची तयारी करून घेऊ। त्यासाठी एका मोठ्या भांड्यात भरपूर पाणी घेऊन त्यात 2 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, 7-8 काळी मिरी, 3-4 लवंग, 1 मसाला वेलची, 1 चक्री फूल टाकायचे। आता 4 चमचे मीठ आणि 1 चमचा तेल टाकून भांड्यावर झाकण ठेवायचे। आता पाण्याला उकळी आली आहे, त्यात आपण भिजवलेला तांदूळ टाकून घेऊ। आता अर्धा लिंबू पिळून घ्यायचा। लिंबू पिळल्यामुळे भात छान पांढरा शुभ्र आणि सुटसुटीत होतो। आता तांदूळ नीट हलवून घ्यायचे। इथे आपल्याला तांदूळ फक्त 70 ते 80% शिजवायचा आहे। आता आपला भात शिजला की नाही आपण चेक करून बघूया। आता इथे मी बोटावर भाताचा दाणा घेऊन बघितला, 2 तुकडे होत आहेत, म्हणजे आपला राईस शिजला आहे। आता आपण चाळण घेऊन भात चाळणीत उपसून घ्यायचा। आता आपण चिकन शिजवून घेऊ। त्यासाठी मोठं पातेलं गॅसवर ठेवून त्यात कांदा तळलेलं तेल घ्यायचं। आता इथे तेल कमी आहे म्हणून मी वरून 2 चमचे तेल टाकते। आता त्यात 10-12 काळी मिरी, 10-12 लवंग, 1 चक्री फूल, 1 मसाला वेलची, 2 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा घेऊन तेलात टाकायचा। आता 1 चमचा जिरं घेऊन तेलात परतवून घ्यायचं। जिरे परतवून झाले की 4 ते 5 टोमॅटोची पेस्ट करून तेलात छान परतवून घ्यायची। मॅरिनेशनमध्ये मला तिखट कमी वाटत आहे म्हणून मी इथे अर्धा चमचा तिखट टाकत आहे। आता टोमॅटोची पेस्ट तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची। आता इथे टोमॅटोच्या पेस्टला छान तेल सुटलेलं आहे, तर आपण मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घेऊ आणि चिकन छान परतवून घ्यायचं।
चिकन परतवून झाल्यावर 5 ते 10 मिनिटासाठी झाकण ठेवायचं. चिकन आपल्याला इथे पूर्ण शिजवायचं नाही, फक्त 70 ते 80% शिजवायचं आहे. आता इथे आपले चिकन तयार आहे. आता चिकनवर अर्ध्या भाताची लेअरिंग करूया. आता भातावर तळलेला कांदा आणि कोथिंबीर टाकायची. आता उरलेल्या भाताची परत एकदा लेअरिंग करून घ्यायची. आता इथे खाण्याचा पिवळा आणि लाल रंग घेऊन शिजवलेल्या भाताचं पाणी टाकून मिक्स करायचं. पिवळा आणि लाल रंग भातावर टाकून घ्यायचा. आता इथे चमच्याने होल करून घ्यायची, त्यामुळे बिर्याणीला छान दम लागेल. आता सगळीकडे तूप टाकून घ्यायचे. त्यानंतर शिजलेल्या भाताचं पाणी टाकायचं, म्हणजे बिर्याणी कोरडी न लागता मऊ लागेल. आता त्यावर तळलेला कांदा आणि कोथिंबीर टाकून गार्निशिंग करून घ्यायची. आता बिर्याणीला दम देण्यासाठी मध्यभागी खोल भाग करून फॉईल पेपर ठेवायचा. आता गॅसवर कढई ठेवून बिर्याणीचं भांडं त्यावर ठेवायचं, म्हणजे बिर्याणी खाली लागणार नाही. आता गॅस चालू करून घ्यायचा. आता गरम केलेला कोळसा फॉईल पेपरवर ठेवून त्यावर 1 चमचा तूप टाकायचा आणि लगेच फॉईल पेपरने पॅक करून घ्यायचा. आता भांड्यावर झाकण ठेवून वाफ निघायला नको म्हणून आपण त्यावर वजन ठेवायचं. आता बिर्याणी 5 मिनटं हाय फ्लेमवर आणि नंतर 25 मिनटं लो फ्लेमवर शिजू द्यायची. त्यानंतर गॅस बंद करायचा. लक्षात ठेवा, गॅस बंद केल्यानंतर लगेच झाकण काढायचं नाही. 15 मिनटं थांबून मगच झाकण उघडायचं. आता गॅस बंद करून 15 मिनटं झाली आहेत. आता आपण झाकण काढून घेऊ. तुम्ही बघू शकता काय छान बिर्याणी तयार झाली आहे. बिर्याणीचा घमघमाट पूर्ण घरात सुटला आहे. आता कोळसा काढून घेऊन बिर्याणी सर्व करायला घेऊ. बिर्याणीवर तळलेला कांदा टाकून सोबत मस्त काकडीची कोशिंबीर घेऊन सर्व करायची. तयार आहे आपली चिकन दम बिर्याणी. काय मग, आवडली की नाही मी बनवलेली बिर्याणी? तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि कशी झाली ती कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.